वेलकम वन्स अगेन गाइस. आज बघूत आपण बायोमॉलिक्यूल 6 लेक्चर पर्यंत आपण काय कव्हर केलंय अप टू लिपिड. लिपिडचं डिटेल एक्सप्लेनेशन, त्याचं क्लासिफिकेशन, व्हेरियस टाइप्स ऑफ लिपिड, सिंपल कॉन्जुगेटेड डिराइव्ड लिपिड्स, त्याच्यामध्ये काय जे ऑइल, फॅट, वॅक्सेस, नंतर फॉस्फोलिपिड, त्याच्यामध्ये टाइप लेसिथिन, सिफॅलिन, ग्लायकोलिपिड्स, क्रोमोलिपिड्स, राईट. इवन डिराइव्ड लिपिड्स मध्ये आपण बोललो की स्टिरॉल्स, वेल स्टिरॉइड्स, कोलेस्ट्रॉल त्याच्यामध्ये आहे, त्याचे बेनिफिट्स काय असतात. Everything we have covered in last lecture about lipid in detail, right? So in this lecture we will try to understand in two parts. We are going to divide this lecture. का? कारण याच्यामध्ये आपल्याला सगळे डिटेल्स एन्झाईमचे कव्हर करायचे आहे. एन्झाईमचं नेचर कोणी डिस्कवरी केली आहे, नंतर त्याचे वेगवेगळे टाइप्स काय असतील, त्याची स्पेसिफिसिटी कशाला म्हणतो आपण, जनरल प्रॉपर्टीज काय असतात, मिश्रित मेंटेन कॉन्स्टंट काय आहे. ऑल दीज थिंग्स वी आर गोइंग टू कव्हर इन द पार्ट 1 ऑफ युअर एन्झाईम्स, दॅट इज युअर बायोमॉलिक्यूल लेक्चर 7. ठीक, चला पुढे जाऊत आपण. हे 1 बाय 1 आपण बघू. एन्झाईम आपण कशाला म्हणायचंय किंवा त्याचं नेचर काय असेल. व्हॉट आर एन्झाईम्स, एन्झाईमची डेफिनेशन बघू आपण. एन्झाईम्स आर बायोलॉजिकल कॅटलिस्ट्स. बायोलॉजिकल कॅटलिस्ट आपण एन्झाईमला म्हणणार. व्हॉट डज कॅटलिस्ट मीन, कॅटलिस्टचा अर्थ काय होतो. कॅटलिस्ट मीन्स सबस्टन्स which increases or speeds up the rate of reaction. रिएक्शनचा रेट वाढवणारा जो सबस्टन्स असेल, जो की which do not participate in the chemical reaction but increases or speeds up the rate of reaction is called as catalyst. Enzymes आपण बोललो biological catalyst. Why? Because these enzymes are functional or acting in living system. लिव्हिंग सिस्टम मध्ये फंक्शनल आहेत. That's why these are called as biological catalyst. ठीक आहे. एक लक्षात ठेवायचे, एन्झाईम्स डू नॉट इनिशिएट केमिकल रिएक्शन. मेन्शन करू आपण, एन्झाईम्स डू नॉट इनिशिएट और स्टार्ट्स केमिकल रिएक्शन. महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला वाटेल हा रिएक्शनचा रेट वाढवतोय म्हणजे हा रिएक्शन सुरू सुद्धा करेल. नो, एन्झाईम्स कॅनॉट स्टार्ट रिएक्शन. पण रिएक्शन सुरू झाली की मग मात्र एन्झाईम त्याचा रेट काय करणार, वाढवणार. वेल, तर एन्झाईमचं नेचर काय. दे आर मेड अप ऑफ अमिनो ऍसिड्स. दे आर मेड फ्रॉम अमिनो ऍसिड्स. दॅट मीन्स दे आर प्रोटीन इन नेचर. कारण आपण प्रोटीन इन डिटेल स्टडी केलाय. प्रोटीन्स कशाने बनलेले आहेत तर चेन ऑफ अमिनो ऍसिड बाय पेप्टाइड लिंकेज. पेप्टाइडची अमिनो ऍसिडची जी चेन असेल दॅट इज टर्म्ड एज युअर प्रोटीन. आणि सगळे जे काय एन्झाईम्स असतील त्याला एक्सेप्शन सुद्धा आहे, तर ते काय असणार, प्रोटीन इन नेचर. मीन्स एन्झाईम्स आर simply enzymes are protein, but proteins are not enzymes. Proteins are not enzymes. Meaning काय झाला, जितके काय एन्झाईम्स असतील त्यांचं नेचर काय, प्रोटीन आहे. का, कारण ते अमिनो ऍसिडने बनलेले आहेत. परंतु प्रोटीननी एन्झाईम म्हणून काम केलंच पाहिजे असं आहे का. नो, इट इज नॉट रिक्वायर्ड दॅट द प्रोटीन्स विल फंक्शन ॲज अ एन्झाईम. असं जरुरी नाहीये. म्हणून आपण काय बोललो, अमिनो ऍसिड्स आर कॉल्ड एज प्रोटीन्स बट प्रोटीन्स आर नॉट कॉल्ड एज एन्झाईम्स. ठीक. वेल, आता याच्यावरती ऍक्टिव्ह साईट वगैरे काय जे असेल ते आपण 1 बाय 1 डिटेल करू. डिस्कवरी कशी झाली, सर डिस्कवर कुणी केला, त्याला टर्म कुणी दिली, नंतर प्रोटीन नेचर कुणी काढलंय, पहिला रायबोझाईम कुठला किंवा रायबोझाईम म्हणजे काय, 1 बाय 1 आपण सगळं कव्हर करू. सगळ्यात पहिले जो एन्झाईम डिस्कवर केला, इट वॉज डिस्कवर्ड बाय बुशनर. याला बुचनेर म्हणा, बुशनर म्हणा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते म्हणा. कोणी डिस्कवर केला, बुशनरने. त्याला नाव कोणी दिलं, एन्झाईम म्हणून. तो जो सबस्टन्स ज्याने केमिकल रिएक्शनचा रेट वाढवला त्याला एन्झाईम नाव कोणी दिलं, तर दिस टर्म वॉज गिवन बाय कुने, राईट. नंतर पहिला डिस्कवर झालेला एन्झाईम कुठला, तर फर्स्ट डिस्कवर्ड एन्झाईम इज युअर झायमेस, विच इज आयसोलेटेड फ्रॉम ईस्ट. फंगस पासून मिळवलेला सगळ्यात पहिले आयसोलेट केलेला एन्झाईम आहे, दॅट इज युअर झायमेस. कोणापासून, ईस्ट पासून मिळवला आहे. ठीक आहे. प्रोटीन नेचर हे कोणी दिलं, नॉर्थरॉप आणि सुमनेर या 2 सायंटिस्टनी काय केलं की प्रोटीनेशियस नेचर त्याचं फाइंड आउट केलं. म्हणजे काय की आपण ऑलरेडी सांगितलं की युअर एन्झाईम्स आर मेड फ्रॉम अमिनो ऍसिड्स, दॅट मीन्स प्रोटीन. मग ह्या एन्झाईम्सचं नेचर प्रोटीन असतं. हे कोणी शोधलंय, तर नॉर्थरॉप अँड सुमनेर या 2 सायंटिस्टने त्याला प्रोटीन नेचर फाइंड आउट केलं. वेल, अँड फर्स्ट डिस्कवर रायबोझाईम. रायबोझाईमचा मिनिंग काय होतो, आरएनए ऍक्टिंग ऍज अन एन्झाईम. जेव्हा आरएनए हे एन्झाईम म्हणून काम करतील, आपण आरएनए वर्ल्ड मध्ये डिटेल मध्ये त्याला कव्हर करणार आहोत. जेव्हा आरएनए हे एन्झाईम म्हणून काम करतील तेव्हा तुम्ही त्यांना म्हणणार रायबोझाईम. आणि सगळ्यात पहिले जो रायबोझाईम शोधला गेला, दॅट रायबोझाईम वाइज
was L19 RNase and it was discovered by T. Sesh. ऍडिशनल आहे, एनसीईआरटी मध्ये दिलेला नाहीये. तसाही या चॅप्टरच्या एक सुपरफिशियल इन्फॉर्मेशन अबाउट एन्झाइम्स आर मेन्शन इन एनसीईआरटी, राईट. परंतु आपण काय ट्राय करणार की दोन चॅप्टर मध्ये दोन लेक्चर मध्ये आपण याला डिवाइड याच्यासाठी करतोय सो दॅट इच अँड एव्हरी टर्म शुड बी क्लिअर. इथपर्यंत सगळ्यांना डन झालेला असावा. पुढे जाऊत आपण. जनरल प्रॉपर्टीज. जनरल प्रॉपर्टीज काय असतात, काय प्रॉपर्टीमध्ये काय बघतो आपण, त्याची साईज कशी आहे, सोल्युबल आहे का, मॉलिक्युलर वेट किती आहे. तर एन्झाइमच्या जनरल प्रॉपर्टीज काय असतात, दीज आर लार्ज मॉलिक्युलर वेट. का, बिकॉज दे आर मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ अमिनो ऍसिड्स. प्रोटीन सारखंच एक हेवी स्ट्रक्चर यांचं प्रेझेंट असणार. जर प्रोटीनचं मॉलिक्युलर वेट जास्त असतं तर ऑब्व्हियसली एन्झाइम सुद्धा प्रोटीन आहेत, म्हणजे यांचं मॉलिक्युलर वेट सुद्धा जास्त असणार. लार्ज मॉलिक्युलर वेट, हाय मॉलिक्युलर वेट म्हणू आपण, मोर प्रिसाइज हाय मॉलिक्युलर वेट. साईज कशी असणार, लार्ज साइज मॉलिक्युल एन्झाइम्स आर लार्ज साइज्ड. आणि नेचर वाईज जर विचार केला तर दीज आर कोलॉइडल इन नेचर. कोलॉइडल इन नेचर म्हणजे काय, जसं की मिल्क इज अ कोलॉइड, ठीक आहे ना. मग नेचर सुद्धा कोलॉइड आहे. आता वेल यांचा साईज ही लार्ज कसा आहे लागेल. फॉर एक्झाम्पल मी एक आता समजून घ्यायचंय, आपण परत याला मेकॅनिझम मध्ये जेव्हा बघू त्यावेळी आपण लक्षात घेणार. मी आता इथे जे काढतोय असं समजा की दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एन्झाइम. हे एन्झाइमचं स्ट्रक्चर आहे असं समजा. दिस इज एन्झाइम आणि याच्यावरती ज्या ठिकाणी मी क्रिवायसेस दाखवलेत याला क्रिवायसेस म्हणायचं, ठीक आहे ना, किंवा याला पॉकेट्स म्हणा. ठीक, कशाने तयार झाले ते क्रिवायसेस, पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ अमिनो एसिड्स. याला आपण म्हणू ऍक्टिव्ह साइट. चलो क्या लिखा है इसको हमने, ऍक्टिव्ह साइट. कशाने बनलेली ऍक्टिव्ह साइट, इट इज मेड अप ऑफ पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ अमिनो एसिड्स. आणि या ऍक्टिव्ह साइटला, ही पण ऍक्टिव्ह साइट, दीज आर ऍक्टिव्ह साइट्स. तर असं समजू या ऍक्टिव्ह साइटला आता इथे बरोबर तसाच शेपचा साईजचा मॉलिक्यूल अटॅच होणार आणि त्या मॉलिक्यूलला तुम्ही म्हणणार सबस्ट्रेट मॉलिक्यूल. ठीक, म्हणजेच कुणाकुणाचं कॉम्बिनेशन होणार, बॉन्डिंग कुणाकुणामध्ये होणार, ऍक्टिव्ह साइट मध्ये आणि सबस्ट्रेट मध्ये. देयर विल बी बाइंडिंग. वेल ओके, लार्ज साइज आपण याची का बोलतोय, फॉर मोर अकोमोडेशन ऑफ युअर सबस्ट्रेट मॉलिक्यूल. जितकी जास्त साईज मोठी असेल तितक्या ऍक्टिव्ह साइट याच्यावरती जास्त असतील आणि जितके ऍक्टिव्ह साइट्स आहेत तितके सबस्ट्रेट त्याला अटॅच होतील. दॅट मीन्स टू शो इट्स अ मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी द सरफेस एरिया ऑफ एन्झाइम इज लार्जर. सिंपल, क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे ना. आता असाच लार्ज साईजचा जो तुमचा एन्झाइम असेल त्याचं एक्झाम्पल काय, एक्झाम्पल इज पायरुवेट डिहायड्रोजनेस. पायरुवेट डिहायड्रोजनेस याचा मॉलिक्युलर वेट खूप जास्त असणार, 46 लाख. म्हणजे याची साईज सुद्धा खूप मोठी असणार. का, कारण त्याच्यावरती मॅक्सिमम काय असणार आहे, ऍक्टिव्ह साइट्स प्रेझेंट असतील. म्हणजे याची एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी जी आहे या पायरुवेट डिहायड्रोजनेसची इट विल बी मोर. ठीक आहे, हे झालं इथे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक बद्दल. चलो आगे बढ़ते हैं. फिर नेक्स्ट काय, प्रोटीनेशियस नेचर. कुणी शोधलंय, परत एक वेळा लिहू आपण, नॉर्थरॉप अँड सुमनेर हे जे काय वाचायचं ते वाचा. या सायंटिस्टनी प्रोटीनेशियस नेचर याचं फाइंड आउट केलं. प्रोटीनेशियस नेचर आहे म्हणजे परत एक वेळा आपण मेन्शन करू तसे आपल्याला डिटेल बघायचं आहे. दे आर मेड फ्रॉम अमिनो ऍसिड्स. अमिनो ऍसिड्स पासून तयार झालेले आहे. ऑब्व्हियसली अमिनो ऍसिड्स, त्यांच्यामध्ये लिंकेज कुठली असणार, तर दे विल शो युअर पेप्टाइड लिंकेज. ठीक आहे. आता हे प्रोटीनेशियस नेचर जे आहे तर आपण ऑलरेडी एक टर्म यूज केली, ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन्स बर ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाइम्स. म्हणजे परत एक वेळा मी सांगू आपण, प्रोटीन मध्ये सेम्स अमिनो ऍसिड्स प्रेझेंट असतील परंतु ते एन्झाइम म्हणून काम करणार नाही. परंतु एन्झाइम्स हे प्रोटीन नेचरनी आहे. आय मीन युअर एन्झाइम्स आर मेड फ्रॉम युअर प्रोटीन्स, अमिनो ऍसिड्स. क्लिअर आहे? ठीक आहे, जस्ट अ मिनिट. वेल काय बोललो आपण, दे आर मेड फ्रॉम अमिनो ऍसिड विथ पेप्टाइड लिंकेज. मग जसं प्रोटीन्सला वेगवेगळे स्ट्रक्चर प्रेझेंट होते, प्रोटीन कुठल्या स्ट्रक्चर मध्ये अवेलेबल होते तुम्हाला, प्रोटीन्स वेअर अवेलेबल इन देअर प्रायमरी डिग्री. असं लिहितो आपण, प्रायमरी स्ट्रक्चर होतं त्यांना, बरोबर आहे, विच वॉज लिनियर स्ट्रक्चर. देन दे हॅड सेकंडरी स्ट्रक्चर.
नंतर टर्शियरी स्ट्रक्चर. तर टर्शियरी स्ट्रक्चर मध्येच ते कसे होते, फंक्शनल होते, ऍक्टिव्ह होते. कोण? प्रोटीन्स. सिमिलरली एन्झाइम्स आर प्रोटीन्स. मग एन्झाइमला सुद्धा ऍक्टिव्ह राहण्यासाठी किंवा फंक्शनल राहण्यासाठी दे शुड बी प्रेझेंट इन देअर टर्शियरी फॉर्म. म्हणजेच फॉर शोईंग ऍक्टिव्हिटी they are म्हणजे एन्झाइम्स आर इन टर्शियरी स्ट्रक्चर फॉर्म. टर्शियरी स्ट्रक्चर मध्येच ते ऍक्टिव्हिटी शो करणार. या टर्शियरी स्ट्रक्चरचा उपयोग कशासाठी होणार? कारण जेव्हा टर्शियरी स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असणार त्याच्यामध्ये फोल्डिंग होणार म्हणजे काय, पॉकेट्स तयार होणार, क्रिव्हायसेस तयार होणार. आणि त्या पॉकेटला किंवा क्रिव्हायसेसलाच लास्ट स्लाइड मध्ये आपण बोललो होतो याच्यामध्ये काय होणार, अशा फोल्डिंग होणार. असं समजा, कन्सिडर करा की दिस इज टर्शियरी स्ट्रक्चर. म्हणजे याच्यावरती असे पॉकेट्स तयार झाले, क्रिव्हायसेस तयार झाले आणि त्यालाच तुम्ही काय बोलले, ऍक्टिव्ह साइट. मग ऍक्टिव्ह साइट आहे तर त्याला कोण अटॅच होणार, सबस्ट्रेट अटॅच होणार. म्हणजे जितके ऍक्टिव्ह साइट जास्त तितके त्याची ऍक्टिव्हिटी जास्त. येस, म्हणून टर्शियरी स्ट्रक्चर मध्ये ते अवेलेबल असतील. अजून याच्यापासून बेनिफिट काय होणार? नंबर 1, दिस टर्शियरी स्ट्रक्चर इट विल प्रोव्हाइड stability to enzymatic structure. And second thing, it increases water solubility of enzyme. या फॉर्म मध्ये, या स्ट्रक्चर मध्ये वॉटर सोल्युबिलिटी ही एन्झाइमची काय असणार, जास्त असणार. नो डाऊट सगळेच एन्झाइम तुमच्या टर्शियरी स्ट्रक्चर, मॅक्सिमम टर्शियरी स्ट्रक्चर मध्ये फंक्शन असतील, पण त्याला एक्सेप्शन सुद्धा आहे. आपण ते लिहू. एक्सेप्शन इज आयसो एन्झाइम. की आयसो एन्झाइम जो असेल इट विल बी फंक्शनल और ऍक्टिव्ह इन इट्स क्वॉटर्नरी स्ट्रक्चर. क्वॉटर्नरी स्ट्रक्चर मध्ये फंक्शनल असणाऱ्या एन्झाइमचं नाव काय, मग आयसो एन्झाइम. कशाला म्हणायचं आयसो एन्झाइम? आयसो एन्झाइम मीन्स वेल they have similar activity, similar action. ऍक्शन तर एन्झाइमची सारखीच आहे, बरोबर, परंतु डिफरंट मॉलिक्युलर कॉन्फिगरेशन. ओके, कशाला म्हटलं आयसो एन्झाइम? आयसो मीन्स सेम, एन्झाइम सेम आहेत. कशाने सेम आहे? ऍक्टिव्हिटी वाईज दे आर सिमिलर, सेम, परंतु त्यांचं मॉलिक्युलर कॉन्फिगरेशन हे डिफरंट असणार. त्याला म्हणतो आपण आयसो एन्झाइम. तर हे आयसो एन्झाइम कोणत्या स्टेट मध्ये फंक्शनल असणार? दे विल बी फंक्शनल इन देअर क्वॉटर्नरी स्ट्रक्चर. अदरवाइज टर्शियरी स्ट्रक्चर दॅट प्रोव्हाइड स्टॅबिलिटी, increase water solubility and it is functional in tertiary structure. ठीक आहे. तर हे काय झालं, प्रोटीनेशियस नेचर ऑफ युअर एन्झाइम. पुढे जाऊ. स्पेसिफिसिटी कशाला म्हणतो आपण? जसं की एक लॉक असेल, पर्टिक्युलर लॉकला पर्टिक्युलर कीज त्याच्यामध्ये फिट होणार आणि इट विल बी एबल टू ओपन दॅट लॉक. ते लॉक जर ओपन करायचं असेल तर त्याला पर्टिक्युलर की लागणार. तसंच एन्झाइम्स आर व्हेरी स्पेसिफिक इन टर्म्स ऑफ, कोणत्या टर्म्स मध्ये एन्झाइम्स आर स्पेसिफिक? नंबर 1, they are specific in their action at particular pH. Second, temperature. एका टेम्परेचरच्या रेंज मध्येच तुमचे हे एन्झाइम्स असतील, हे काम करणार. बिलो दॅट रेंज अँड अबोव दॅट रेंज दे विल बिकम इनएक्टिव्ह और नॉन फंक्शनल. थर्ड स्पेसिफिसिटी आपण काय सांगू? सबस्ट्रेट सोबत. म्हणजे असं नाहीये की सबस्ट्रेट कुठलाही असो तर तो जाणार आणि ऍक्टिव्ह साइटला चिपकणार, त्याला बॉन्डिंग तयार करणार किंवा एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार करणार. असं होईल का? असं होणार नाही. म्हणजे स्पेसिफिसिटीचा बद्दल बोलायचं झालं तर दे आर स्पेसिफिक ऍट पर्टिक्युलर, दे शो इट्स अ स्पेसिफिक ऍक्शन ऍट स्पेसिफिक पीएच. टेम्परेचर, पर्टिक्युलर टेम्परेचर रेंज मध्येच ते काम करतील आणि पर्टिक्युलर सबस्ट्रेटला पर्टिक्युलर एन्झाइम विल गेट अटॅच्ड टू फॉर्म प्रॉडक्ट. ठीक. तर याच्यामध्ये 1 by 1 आपण याला कव्हर करू. पुढे सॉरी टेम्परेचर. सी, आता स्पेसिफिसिटी बोललो आपण, स्पेसिफिक टेम्परेचर हवंय. मग पर्टिक्युलर रेंज ऑफ टेम्परेचर फॉर मॅक्सिमम एन्झायमॅटिक ऍक्शन इज 20 डिग्री टू 40 डिग्री सेल्सिअस. या रेंज मध्ये तुमचे एन्झाइम्स काय मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी शो करणार. तसंही ऍज यू गो ऑन इन्क्रीजिंग 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर देर वुड बी डबलिंग द इफेक्ट ऑफ दॅट एन्झाइम. इफेक्ट जो एन्झाइमचा आहे तो डबल नाही होणार. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल 0 डिग्रीला इथे 10 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस, 30 डिग्री सेल्सिअस आणि इथे लिहितोय मी 40 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्रीला होता, या ठिकाणी तुमचा एन्झाइम कसा होता? इनएक्टिव्ह होता.
10 डिग्री तापमान वाढवलं, इथे सुद्धा एन्झाईम कसा आहे तुमचा इनएक्टिव्ह, बरोबर. आता 10 to 20 परत 10 डिग्री वाढ केली, तर आता इथे ऍक्शन त्याची कशी झाली, ऍक्शन ऑफ एन्झाईम बिकेम डबल्ड, म्हणजे तो आता ऍक्टिव्ह झाला, फंक्शनल झालाय. परत 10 डिग्री तुम्ही वाढवले, इथे 10 डिग्रीच वाढेल ना, 10 डिग्री सेल्सिअस, तर याच्यानंतर त्याच्या परत डबल ती ऍक्शन होणार. सिमिलरली अप टू 40 द ऍक्शन ऑफ दॅट एन्झाईम विल बी डबल्ड, ऍक्टिव्हिटी काय होणार, डबल होणार. बियॉन्ड विच, याच्यानंतर आफ्टर 40 डिग्री that enzyme will undergo denaturation. त्या एन्झाईमचं काय होणार आहे, डिनेचरेशन होणार. डिनेचरेशनचा सिंपल लँग्वेज मध्ये टर्म मध्ये आपण म्हणू ब्रेकिंग ऑफ अमिनो ऍसिड्स. त्याच्यामध्ये जे पेप्टाइड लिंकेज आहे, डिनेचर होणे म्हणजे पेप्टाइड लिंकेज ब्रेक होणे. 40 डिग्रीच्या पुढे तुम्ही जा, एका लेवल पर्यंत देयर इज अ इन्क्रीज ऑर डबलिंग इन द ऍक्टिव्हिटी ऑफ एन एन्झाईम. परंतु बियॉन्ड 40 डिग्री सेल्सिअस जर गेले तर डिनेचरेशन ऑफ प्रोटीन विल टेक प्लेस, म्हणजे एन्झाईम विल टेक प्लेस, म्हणजे पेप्टाइड लिंकेजेस तुटतील. नाउ दॅट विल अगेन बिकम इनएक्टिव्ह. आता परत तुमचा एन्झाईम काय झाला, इनएक्टिव्ह झालाय. दॅट मीन्स व्हॉट, एका पर्टिक्युलर रेंज मध्ये, स्पेसिफिक रेंज मध्येच एन्झाईमचे फंक्शनल राहतील. इट इज अबाउट द टेम्परेचर. आता ॲनिमलच्या केसेस मध्ये आपण इथे लिहू 1. इन केस ऑफ एनिमल्स, body temperature decides enzymatic activity. enzymatic activity समजते तुम्हाला. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग घ्या, कुठला एनिमल घ्या, आपण होमिओथर्मिक आहे, म्हणजे आपल्या बॉडीचं जसं टेम्परेचर असेल, होमिओथर्म आहे म्हणजे बॉडीचं टेम्परेचर ठरवेल की एन्झाईम ऍक्टिव्ह होणार की होणार नाही. ठीक. तर एक्सट्रीमली सॉरी वी आर होमिओथर्म्स. होमिओथर्म्सचा मिनिंग काय झाला की आपल्या बॉडीचं कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, म्हणजे सराउंडिंगचा इफेक्ट आपल्यावरती होणार का, बरोबरच बोललो मी, सराउंडिंग टेम्परेचरचा इफेक्ट आपल्या एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी होणार नाही, कारण वी आर एबल टू मेंटेन कॉन्स्टंट टेम्परेचर ऑफ आवर बॉडी. दॅट इज वाय वी आर होमिओथर्मिक, म्हणजेच वॉर्म ब्लडेड. तर त्या एनिमलच्या केसमध्ये बॉडी टेम्परेचर डिसाइड, सराउंडिंगचा याच्यावरती इफेक्ट होणार नाही. परंतु इन केस ऑफ प्लांट्स, surrounding temperature decides enzymatic activity. का, कारण ते काय वॉर्म ब्लडेड नाहीयेत, नाही का, किंवा त्याला होमिओथर्म नाही म्हणत आपण. डिसाइड्स एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी. क्लिअर आहे टेम्परेचर बद्दल. आपण सांगितलं डबल इफेक्ट होतो. वेल, वन मोर थिंग, जसं जसं टेम्परेचर 10 डिग्रीने कमी होणार तर त्याची ऍक्टिव्हिटी सुद्धा 50% कमी होणार. आणि सुरुवातीलाच मी सांगितलं की एन्झाईम डू नॉट स्टार्ट केमिकल रिएक्शन बट दे स्पीड अप द रेट ऑफ रिएक्शन. ठीक. चल आगे बढ़ते फिर. हे जरा टेम्परेचर बद्दल हे लक्षात ठेवायचंय. ओके. सबस्ट्रेट पीएच, आय थिंक पीएच कुठे गेला. वन मोर थिंग. ओके, येस, इथे स्पेसिफिसिटी मध्येच मी तुम्हाला एक पीएच इथेच एक्सप्लेन करू आपण, कारण पीएचच्या स्लाइड वरती टाकता राहिलं माझ्याकडून. पीएच बद्दल काय बोलू आपण की जी पीएच रेंज असेल, कारण आपण बोलतो स्पेसिफिसिटी एन्झाईमला, तर 6 to 8 या नॉर्मली या रेंज मध्ये एन्झाईम्स विल शो मॅक्सिमम ऍक्शन. एक पर्टिक्युलर रेंज सांगितली आपण, ठीक आहे ना. याच्या कमी सुद्धा असू शकेल. फॉर एक्झाम्पल तुमचा पेप्सिन जर असेल, पेप्सिन एन्झाईम माहिती तुम्हाला, पेप्सिन कशाच्या डायजेशनसाठी तुम्हाला आवश्यक असतो, फॉर डायजेशन ऑफ प्रोटीन्स, तर पेप्सिन विल बी फंक्शनल ऍट 2.5 pH. ठीक आहे. आपण रेंज दिली ही, याच्यामध्ये मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी दाखवेल, पण काही एन्झाईम त्याच्या बिलो सुद्धा दाखवू शकणार. आणि दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण ट्रिप्सिन, याच्यासोबत हे यांनी नको, याच्यासोबत घेऊ आपण रुबिस्को और त्यालाच दुसरं नाव काय म्हणू शकतो आपण, एक पेपकेस. तर हे एन्झाईम नॉर्मली 8.5 pH ला फंक्शनल असतील, म्हणजे अल्कलाइन पीएच मध्ये फंक्शनल असतील. आणि 2.5 pH म्हणजे पेप्सिन, कारण याला डायजेशन करायचं, बरोबर की नाही. तर सांगण्याचा मुद्दा हा झाला की एका पर्टिक्युलर रेंज मध्येच तुमची एन्झाईम पीएचच्या रेंज मध्ये दे विल परफॉर्म बेटर. ठीक. आगे बढ़ते. पीएच झालाय, टेम्परेचर बघितलं आपण. नेक्स्ट इज युअर सबस्ट्रेट. सबस्ट्रेट म्हणजे काय, आता काय कळालं तुम्हाला सबस्ट्रेट म्हणजे. परत एक वेळा मी इथे एन्झाईम एक शॉर्टकट मध्ये मी त्याचं एक स्ट्रक्चर काढतोय, सिमिलर घेऊ आपण समजण्यासाठी म्हणून. वेल, हा काय झाला तुमचा एन्झाईम, म्हणजे कोण कुणाला बाइंड करताय, सबस्ट्रेट हा एन्झाईमला बाइंड करतोय. ठीक आहे ना. तर इथे जो फिट होणार समजून घ्यायचंय, मागे पुढे होईल काढते वेळी माझ्याकडून.
इथे जे अटॅच झाले तर या अटॅच झालेल्या स्ट्रक्चरला सबस्टन्सला तुम्ही काय म्हटले, सबस्ट्रेट. म्हणजेच एन्झाईम वरती प्रेझेंट असणारा पर्टिक्युलर अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स म्हणजेच युअर एन्झाईम ऍक्टिव्ह साइट. याला म्हणा तुम्ही ऍक्टिव्ह साइट, एन्झाईम ऍक्टिव्ह साइट. ठीक आहे. किंवा त्या टर्शरी स्ट्रक्चर मधलेच ते काय झाले, पॉकेट्स झाले. किंवा त्यालाच तुम्ही अजून काय म्हणू शकता, दीज आर द क्रिवायसेस. कोणत्या फॉर्म मध्ये हे तयार झालेले होते, टर्शरी स्ट्रक्चर. वारंवार आपण सांगतोय जसे प्रोटीन टर्शरी स्ट्रक्चर मध्ये फंक्शन आहेत, हे सुद्धा टर्शरी स्ट्रक्चर मध्येच फंक्शन असतील. मग इथे सबस्ट्रेट तयार झालाय. आता यांचं कॉम्प्लेक्स तयार होईल. काय होईल, ES कॉम्प्लेक्स, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. आणि फायनली ट्रान्झिशन स्टेट नंतर त्यांच्यापासून काय तयार होणार, प्रोडक्ट तयार होणार. म्हणजे त्यांची ऍक्शन तो दाखवणार. ठीक आहे. तर सबस्ट्रेट बद्दल आपल्याला काय बोलायचंय, ऍज यू गो ऑन ऍडिंग द सबस्ट्रेट किंवा ऍज यू गो ऑन इन्क्रीजिंग द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन देयर विल बी इन्क्रीज ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम. तशी तशी ऍक्टिव्हिटी त्याची वाढत जाणार. ठीक आहे. उदाहरण काय झालं परत, वेल आता याच्यावरती मी थोडीशी जास्त दाखवतोय, समजून घ्यायचंय. मी जे क्रिवायसिस पॉकेट दाखवतोय ते सगळे एन्झाईम ऍक्टिव्ह साइट झाले. ऍक्टिव्ह साइट, दिस वन, हे सगळे काय झाले, ऍक्टिव्ह साइट झाले. आता सपोज तुम्ही एक सबस्ट्रेट ऍड केला, हे दोन साइट ब्लॉक झाले, म्हणजे एन्झाईमची ऍक्टिव्हिटी सुरू झाली. मग तुम्ही सबस्ट्रेटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढवत गेले. सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जसं वाढणार तसे एक एक साइट, ऍक्टिव्ह साइट ही याच्यासोबत बॉन्ड तयार करणार किंवा त्यासोबत कॉम्प्लेक्स तयार करणार. जसं जसं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढेल तशी तशी एन्झाईमची ऍक्टिव्हिटी वाढणार. परंतु जेव्हा सगळे ऍक्टिव्ह साइट हे सॅच्युरेट होतील, म्हणजे आता सॅच्युरेट होणे म्हणजे काय, आता साइट तुम्हाला शिल्लक दिसतात का, नाही. इथे कुठलीच साइट आता शिल्लक नाही की त्याला सबस्ट्रेट ऍड होणार. मग तुम्ही किती जरी सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तरी आता इथे काय झालेलं आहे, ऍक्टिव्ह साइटचं काय झालेलं आहे, सॅच्युरेशन ऑफ ऍक्टिव्ह साइट. म्हणजे एका स्टेज नंतर कितीही तुम्ही सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवा, देयर विल बी नो फर्दर इन्क्रीज इन द एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी. राईट, एन्झाईम ऍक्टिव्ह साइट. कळतं तुम्हाला. जसं की हे सबस्ट्रेटला स्पेसिफिक असतात. एक्झाम्पल घेऊ आपण, सक्सिनेट डिहायड्रोजनेज. हा एन्झाईम झाला सक्सिनेट डिहायड्रोजनेज. इट इज स्पेसिफिक फॉर, लिहून घेऊ आपण, स्पेसिफिक फॉर सक्सिनिक ऍसिड. समजतं का. मग इथे सक्सिनिक ऍसिड काय झाला, सबस्ट्रेट, आणि सक्सिनेट डिहायड्रोजनेज एन्झाईम. मग हा एन्झाईम यालाच पर्टिक्युलरली काय प्रिफर करणार. तसंच दुसरं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर लॅक्टेट डिहायड्रोजनेज. हा एन्झाईम झाला. ठीक आहे. विच विल बी स्पेसिफिक फॉर, शॉर्ट मध्ये लिहितो मी, लॅक्टिक ऍसिड. म्हणजे दिस इज अबाउट द स्पेसिफिसिटी ऑफ युअर एन्झाईम, अबाउट युअर सबस्ट्रेट. आता हे जेव्हा एन्झाईम तुम्ही ऍड करता तर एन्झाईम ऍक्च्युअली काम काय करतात. सी हिअर, मी आता तुम्हाला सबस्ट्रेट समजलाय, एन्झाईम ऍक्टिव्ह साइट समजलंय. असं मी म्हणतोय हा एन्झाईम आणि हा काय झालाय तुमचा सबस्ट्रेट. ठीक आहे. यालाच तुम्ही काय म्हणू शकता दोघांना, असं म्हणा की दीज आर रिएक्टंट्स. रिएक्टंट्स म्हणा. आता रिएक्टंट यांच्यापासून काय तयार होतोय, प्रॉडक्ट तयार होतोय. ठीक आहे. मग रिएक्टंट पासून प्रॉडक्ट तयार होतोय, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होणार. ऍक्टिव्हेशन एनर्जी, ह्या एन्झाईमचा या रिएक्टंट मध्ये रोल काय, तर एन्झाईम्स लोअर द ऍक्टिव्हेशन एनर्जी. इथे ऍक्टिव्हेशन एनर्जी लिहिलंय आपण. एन्झाईमचं काम काय, एन्झाईम्स लोअर ऍक्टिव्हेशन एनर्जी. आता ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजेच काय, इट इज द एनर्जी ऑफ रिएक्टंट टू स्टार्ट केमिकल रिएक्शन. या जे रिएक्टंट मध्ये एनर्जी स्टोअर केली असेल जी की तुमची एन्झायमॅटिक आय मीन युअर केमिकल रिएक्शन स्टार्ट प्रोसीड करण्यासाठी हेल्प करेल, अशी एनर्जी म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी. मग ती ऍक्टिव्हेशन एनर्जी लो करण्याचं काम कोण करतंय, एन्झाईम करतंय. ऍक्टिव्हेशन एनर्जी जर लो होईल तर काय होणार, कमी ऍक्टिव्हेशन एनर्जी समजा 10 मिनिट लागत असतील उदाहरण, तर एन्झाईम ऍड केल्यानंतर ती 10 सेकंदामध्ये होते. ऑलरेडी आपण बोललो, बरोबर की नाही. म्हणजेच काय झालं, ती ऍक्टिव्हेशन एनर्जी एन्झाईमच्या मदतीने काय झाली, कमी झाली. म्हणजेच प्रॉडक्ट फॉर्मेशन विल बी फास्टर अपॉन एडिशन ऑफ एन्झाईम. ठीक, चलो आगे बढ़ते. एक्टिवेशन एनर्जी समझली तुम्हाला, इट इज द एनर्जी रिक्वायर्ड टू प्रोसीड केमिकल रिएक्शन. ओके. टर्नओव्हर नंबर. टर्नओव्हर नंबर कशाला म्हणायचं, कशाला म्हणायचं, रिएक्टंट आहे इथे लिहितोय मी. रिएक्टंट, रिएक्टंट पासून काय तयार होतोय, प्रोडक्ट तयार होतोय. इथे काय आलं तुमचं, एन्झाईम्स.
कारण एन्झाईम शिवाय ती ऍक्शन होणार नाही, फास्ट होणार नाही, नाही का? जसं की CO2 आणि H2O कार्बोनिक ऍसिड जेव्हा तयार होईल, तर कार्बोनिक ऍसिड तयार व्हायला इट टेक्स मिनिट्स, इन शॉर्ट आवर्स. पण जेव्हा कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम तुम्ही त्याच्यामध्ये जेव्हा ऍड करता, तर त्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी इतकी कमी होऊन जाणार की विदिन सेकंड लॅक्स ऑफ मॉलिक्यूल, 6 लाखापर्यंत एका सेकंदाला मॉलिक्यूल बनतील. ठीक आहे, बरं. रिएक्टंट प्रोडक्ट तयार झाला. मग टर्नओव्हर नंबर कशाला म्हणायचंय की वन एन्झाईम मॉलिक्यूल पर्टिक्युलर रिएक्टंट पासून किती प्रोडक्ट तयार करतो. ठीक, समजा या रिएक्टंट पासून ए रिएक्टंट होता, याच्यापासून त्यांनी आता 10 काय तयार केले, प्रोडक्ट तयार केले. म्हणजे टर्नओव्हर नंबर फॉर दिस एन्झाईम मॉलिक्यूल इज 10. एक एन्झाईमचा मॉलिक्यूल किती रिएक्टंट पासून किती प्रोडक्ट तयार करतो. ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड बाय वन एन्झाईम मॉलिक्यूल इज कॉल्ड एज टर्नओव्हर नंबर. लिहून टाकू आपण, नंबर ऑफ प्रोडक्ट्स formed from one molecule of an enzyme is called as turnover number. आता हा जो टर्नओव्हर नंबर आहे, तर हा डिफरंट एन्झाईमचा डिफरंट असणार. तर लार्जेस्ट टर्नओव्हर नंबर जो असेल, तर इट इज आय थिंक 3.60 लाख. इतका टर्नओव्हर नंबर असेल. कुणामध्ये असणारा? इट विल बी इन केस ऑफ युअर लॅक्टेट डिहायड्रोजनेस. ओ सॉरी कार्बोनिक डिहायड्रोजनेस. ठीक आहे, 3.60 लाख टर्नओव्हर नंबर. टर्नओव्हर नंबर इन शॉर्ट, याला आपण शॉर्ट मध्ये कसं लिहितो, TON. किती असणार आहे बोललो आपण टर्नओव्हर नंबर. कशाला म्हणू आपण की एक एन्झाईमचा मॉलिक्यूल किती प्रोडक्ट तयार करतो, त्याला म्हणतो आपण टर्नओव्हर नंबर. आगे बढ़ते. केएम कॉन्स्टंट. केएम कॉन्स्टंटचं दुसरं नाव काय? मिशेलिस मेंटेन कॉन्स्टंट. याला इंडिकेट कशाने करणार आपण? KM. के कॅपिटल के कॅपिटल M. केएम कॉन्स्टंट म्हणतो आपण. आता हा केएम कॉन्स्टंट म्हणजे काय? जस्ट अ मिनिट, हा एकच मिनिट फक्त. ठीक आहे, केएम कॉन्स्टंटचा मीनिंग समजलं तुम्हाला. मिशेलिस मेंटेन कॉन्स्टंट, केएम ने आपण याला रिप्रेझेंट करतो. हा प्रत्येक एन्झायमॅटिक रिएक्शन जी असेल ती काय फॉलो करते? इट फॉलोज मिशेलिस मेंटेन कायनेटिक्स, केएम कायनेटिक्स. एव्हरी enzymatic reaction follows मिशेलिस, शॉर्ट मध्ये लिहितोय मेंटेन कायनेटिक्स. काय अर्थ झाला याचा? हे मिशेलिस मेंटेन कायनेटिक्स किंवा केएम कॉन्स्टंट आपण कशाला म्हणायचंय, तर त्याची डेफिनेशन आपण लिहू. याच्यामध्ये काय असणार आहे की एक पर्टिक्युलर एक व्हेलॉसिटी असणार. पर्टिक्युलर एन्झायमॅटिक जेव्हा रिएक्शन होणार, केमिकल रिएक्शन होणार, ते एक पर्टिक्युलर व्हेलॉसिटीने होणार. त्याचा एक रेट ठरलेला असणार. जो मॅक्सिमम रेट असेल, मॅक्सिमम व्हेलॉसिटी असेल, त्या व्हेलॉसिटीच्या अर्ध व्हेलॉसिटी होणे, त्याच्यासाठी जे सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन लागतं, दॅट इज नथिंग बट युअर केएम कॉन्स्टंट. आपण ग्राफिकली याला बघण्याचा ट्राय करू. ग्राफिकली वी विल सी इट. एक मिनिट. ओके, हे बघा, एक आपण काय करू, एक्स ऍक्सिस, दिस इज एक्स अँड वाय ऍक्सिस. तर इकडे काय टाका तुम्ही, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. या साइडला आपण काय घेतलंय, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन घेतलंय. इट इज रिलेटेड टू सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, की अशा वेळी व्हेलॉसिटी ही हाफ होणार. आणि इकडे लिहू आपण रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन म्हणजे आपण ऑलरेडी सांगितलं की सबस्ट्रेट जसं जसं तुम्ही ऍड करत जाणार तसं तसं याची व्हेलॉसिटी वाढत जाणार. व्हेलॉसिटी का वाढणार? कारण त्याला ऍक्टिव्ह साइट तितके मिळणार, त्याला ऍक्टिव्ह साइटला सबस्ट्रेट अटॅच होणार. वेल, वी विल सी. आता काय, इथे इथपासून आपण काय करू, सॉरी, हे काढले. आता ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे असं म्हणू आपण. याला म्हणू आपण व्ही मॅक्स. व्ही मॅक्स म्हणजे काय? मॅक्सिमम व्हेलॉसिटी. ओके, आणि सेकंड पोझिशनला इथे आपण असं दाखवू ही काय झाली, हाफ व्ही मॅक्स. म्हणजे 50% व्हेलॉसिटीच्या इथे कॉन्सन्ट्रेशन, आय मीन काय झाली, केमिकल रिएक्शन झाली. आणि यालाच तुम्ही काय म्हणणार, केएम कॉन्स्टंट. सांगतो मी तुम्हाला, एक मिनिट, जस्ट अ मिनिट. काय झालं की आता सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन इकडे टाकलंय, ऑब्व्हियसली पुढे पुढे जाणार म्हणजे काय, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ऍड होत चाललंय, बरोबर की नाही. आता इकडे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ऍड होत झाला, तशी तशी केमिकल रिएक्शनचा रेट वाढत चाललाय. ठीक, हा केमिकल रिएक्शनचा हा असं समजू आपण की दिस इज द मॅक्झिमम
रेट ऑफ केमिकल रिएक्शन. मग असं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन की ज्यावेळी हा केमिकलचा व्हेलॉसिटी जी असेल, केमिकल रिएक्शनची व्हेलॉसिटी किंवा याचा रेट विच विल बिकम हाफ द मॅक्सिमम व्हेलॉसिटी. ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी आणि याच्या 50% व्हेलॉसिटी ज्या सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनला होतंय त्याला तुम्ही म्हणायचं केएम कॉन्स्टंट. म्हणजेच असं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वेल इकडे लिहू आपण. असं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन शॉर्ट मध्ये लिहितो मी. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ॲट विच द व्हेलॉसिटी ऑफ केमिकल रिएक्शन becomes half the maximum velocity. max velocity असं लिहिलं आपण इथे. max velocity काय लिहिलं? असं सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन की ज्यावेळी ही जी टोटल मॅक्सिमम व्हेलॉसिटी होती त्याच्या अर्धी व्हेलॉसिटी होणार त्याला तुम्ही म्हणायचं केएम कॉन्स्टंट. आणि प्रत्येक केमिकल रिएक्शन जी आहे एन्झायमॅटिक रिएक्शन आहे दॅट फॉलोज दिस केएम कॉन्स्टंट ऑर मिशलिस मेंटेन कायनेटिक्स, केमिकल कायनेटिक्स. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण परत एक्सप्लेनेशन काय करू. जर ही व्हेलॉसिटी वाढवायची आहे तर तुम्ही काय करणार, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत जाणार. जसं जसं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढणार तशी तशी व्हेलॉसिटी वाढणार. सी हियर यू कुड सी हियर की याची व्हेलॉसिटी वाढत चालली आहे. पण एका लेवलला देयर विल बी नो फर्दर इन्क्रीज इन द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. का होणार नाही? कारण देयर इज अ सॅच्युरेशन ऑफ ऑल एन्झाइम ऍक्टिव्ह साइट्स. कारण तिथे एन्झाइम ऍक्टिव्ह साइट काय झाले, आता सॅच्युरेट झाले. मग असा जो कॉन्स्टंट असेल त्याला म्हणायचं आपण Vmax, आय मीन युअर केएम कॉन्स्टंट. ठीक आहे. मग हा केएम कॉन्स्टंटची जर व्हॅल्यू जास्त असेल, इफ केएम व्हॅल्यू इज मोर, याचा मिनिंग काय जरा महत्वाचा मुद्दा आहे. जर केएम ची व्हॅल्यू मोर असेल दॅट मीन्स इट शोज लेस अफिनिटी फॉर सबस्ट्रेट. तर याची सबस्ट्रेट विषयी जे आकर्षण असणार, ज्याची अफिनिटी असणार ही कमी असणार. जेव्हा सबस्ट्रेटचं आकर्षण किंवा अफिनिटी त्या ऍक्टिव्ह साइटला कमी असेल तेव्हा तुम्ही समजायचं आहे की केएम व्हॅल्यू इज मोर. म्हणजे केएम व्हॅल्यू जर लेस असेल, ठीक आहे, तर याची अफिनिटी, सबस्ट्रेटची अफिनिटी काय असणार, जास्त असणार. म्हणजे रिलेशनशिप जर दाखवायची ठरलं तुम्हाला तर रिलेशनशिप काय येणार आपली, Km constant is inversely proportional to affinity. म्हणजे अफिनिटी जितकी कमी तितका Km कॉन्स्टंट हा जास्त आणि अफिनिटी जितकी जास्त तितका Km कॉन्स्टंट काय कमी. क्लिअर आहे. म्हणून आपण लिहिलं Km कॉन्स्टंट ही जर मोर असेल तर त्याची अफिनिटी काय असणार, लो असणार. आणि Km कॉन्स्टंट हा जर लेस असेल तर अफिनिटी फॉर सबस्ट्रेट विल बी मोर. आणि ही जी ऍक्टिव्हेशन एनर्जी, जसं बोललो आपण की इट इज द एनर्जी, ऍक्टिव्हेशन एनर्जी आपण कशाला म्हणतो, इट इज द मिनिमम एनर्जी मोर दॅन फ्री एनर्जी ऑफ रिएक्टंट टू फॉर्म एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स किंवा ट्रान्झिशन स्टेट. इट्स कॉल्ड एज ऍक्टिव्हेशन एनर्जी. मग या रिएक्शनची ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करण्याचं काम कोण करतात, तर एन्झाइम करतात. ठीक आहे. हे इतके मुद्दे लक्षात ठेवा. फक्त काय लक्षात ठेवायचे, कशाला म्हटलं Km कॉन्स्टंट तुम्ही, की सबस्ट्रेट, इट इज अ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ऍट विच द मॅक्सिमम व्हेलॉसिटी विल बी रिड्यूस टू हाफ. असं कॉन्सन्ट्रेशन की ज्याला व्हेलॉसिटी जी मॅक्सिमम असेल त्याची हाफ व्हॅल्यू जेव्हा मिळणार त्याला तुम्ही म्हणणार Km कॉन्स्टंट. Km कॉन्स्टंट जर जास्त असला तर सबस्ट्रेटची अफिनिटी कमी, आणि सबस्ट्रेटची अफिनिटी जर जास्त असेल तर Km कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशी असणार, कमी असणार. क्लिअर आहे. ओके, चला याला नोट करा. ऍक्टिव्हेशन एनर्जी परत एक वेळा आपण बघू. ठीक आहे ना. फक्त याला तुम्ही तो पटकन नोट करा. वेल, ठीक है. चलो आगे बढ़ते हैं. फिर आता ऍक्टिव्हेशन एनर्जीचंही आपल्याला खरं तर पुढे जाऊ आपण. स्ट्रक्चर ऑफ एन्झाइम. स्ट्रक्चर ऑफ एन्झाइम म्हणजे काय, इन शॉर्ट याचे काय झाले तर टाइप्स म्हणू आपण. ठीक आहे, की सिंपल एन्झाइम्स, कॉन्जुगेटेड एन्झाइम्स, हे स्ट्रक्चर ऑफ एन्झाइम मध्ये तुम्हाला बघायला मिळणार. सगळ्यात पहिले काय आपण सिंपल एन्झाइम्स. सिंपल एन्झाइम्स कशाला म्हणणार, एन्झाइम्स विच आर मेड फ्रॉम ओनली प्रोटीन्स. एन्झाइम्स मेड ऑफ ओनली प्रोटीन्स. फक्त प्रोटीन्स पासून जर एन्झाइम्स तयार होत असतील तर त्या टाईपच्या एन्झाइम्सला तुम्ही सिंपल एन्झाइम्स म्हणायचे. ठीक आहे. जसं पेप्सिन असेल, ट्रिप्सिन असेल, दीज आर द सिंपल एन्झाइम्स. दुसरा टाईप कुठला आहे ना, कॉन्जुगेटेड एन्झाइम.
कॉन्जुगेटेड एन्झाईम. आता या कॉन्जुगेटेड एन्झाईम्स मध्ये एनसीईआरटी मध्ये तुम्हाला कोफॅक्टर या नावाखाली शेवटचा पॅरा दिलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रोस्थेटिक ग्रुप, कोएन्झाईम आणि तुमचे काय म्हणू आपण त्याला मेटॅलिक आयन्स त्याच्यामध्ये आहे. तर याच्यामध्ये या कॉन्जुगेटेड एन्झाईम मध्ये काय असणार, एक प्रोटीन पार्ट असणार. वन विल बी प्रोटीन पार्ट अँड अनदर विल बी नॉन प्रोटीन पार्ट. सिंपल एन्झाईम मध्ये काय सांगितलं आपण की फक्त प्रोटीन पासूनच बनलेले एन्झाईम म्हणजे सिंपल एन्झाईम, आणि जे कॉन्जुगेटेड एन्झाईम आहेत ते दोन पार्टनी बनलेले, एक प्रोटीन पार्ट आहे आणि जो प्रोटीन पार्ट याच्यामध्ये असतो दॅट पार्ट इज कॉल्ड एज युअर ॲपो एन्झाईम. क्लिअर आहे. आणि नॉन प्रोटीन पार्ट जो असेल तर त्याला दोन तीन टाइप मध्ये आपण डिवाइड करणार. एक तर काय असणार ते, एक तर असतील प्रोस्थेटिक ग्रुप, दुसरा असणार त्याच्यामध्ये कोएन्झाईम, पर्टिक्युलरली व्हायटामिन्सच्या केसमध्ये रायबोफ्लेविन आणि निकोटिनामाइड लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलंय. आणि तिसरा असणार आहे तुमचा मेटल आयन्स म्हणा किंवा यालाच तुम्ही काय म्हणू शकता, कोफॅक्टर्स म्हणू शकता. ठीक आहे. काय समजलं तुम्हाला की प्रोटीन पार्ट आहे आणि नॉन प्रोटीन पार्ट आहे, ह्या दोघां मिळून बनलेला म्हणजे तुमचा कॉन्जुगेटेड एन्झाईम. तर प्रोटीन पार्टला ॲपो एन्झाईम म्हटले आणि नॉन प्रोटीन पार्टला तुम्ही एक तर प्रोस्थेटिक ग्रुप किंवा ह्या तीनपैकी काही म्हणू शकता. आणि हे जे कम्प्लीट स्ट्रक्चर आहे, मी इथे वरतून दाखवतो कम्प्लीट स्ट्रक्चर, तर या कम्प्लीट स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणायचं, होलो एन्झाईम. काय म्हणायचंय, होलो एन्झाईम. ठीक आहे. आपण असं करून देऊया, ॲरो दाखवू, समजायला सोपं होईल. होलो एन्झाईम म्हणजे काय, प्रोटीन पार्ट, नॉन प्रोटीन पार्ट. प्रोटीन पार्ट म्हणजे त्याला म्हटले तुम्ही ॲपो एन्झाईम, आणि नॉन प्रोटीन पार्ट तीनपैकी काही असू शकेल. याच्यापैकी प्रोस्थेटिक ग्रुप इट इज ऑर्गॅनिक और इनऑर्गॅनिक इन नेचर विच इज tightly bound to apoenzyme. समजते तुम्हाला, टाइटली बाउंड टू अपोएन्झाईम. अपोएन्झाईम म्हणजे प्रोटीन पार्ट. प्रोटीन पार्टला असा एक ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड असेल जो टाइटली बाउंड झालाय, त्याला म्हणायचं तुम्ही प्रोस्थेटिक ग्रुप. ठीक आहे. नेचर काय, ऑर्गॅनिक और इनऑर्गॅनिक. कोएन्झाईम्स इट इज ऑर्गॅनिक पार्ट लूजली बाउंड, कुणाला बाउंड, लूजली बाउंड टू ॲपो एन्झाईम. ठीक आहे. याला तुम्ही काय म्हटले, कोएन्झाईम म्हटले. आणि मेटल आयन्स मध्ये जर बघायचं झालं तर कुठले कोफॅक्टर असू शकतील, बरेच केमिकल रिएक्शन तुम्ही बघता की ज्यांच्या ॲरोवरती तुम्ही एन्झाईमचं नाव असतं आणि खाली आयन्सचे नाव असतं, जसं की कोबाल्ट असेल, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, मॅंगनीज असेल, मॅग्नेशियम, मॅंगनीज, कोबाल्ट. ठीक आहे. अजून काय बोलू शकतो आपण, कॅल्शियम. हे जे आयन्स प्रेझेंट असतात या रिएक्शन्स मध्ये त्याला तुम्ही म्हणायचं कोफॅक्टर्स. क्लिअर. म्हणजेच इन शॉर्ट आपण काय सांगितलं की स्ट्रक्चर ऑफ एन्झाईम मध्ये काय ना, एक तर सिंपल एन्झाईम जो कशापासून, फक्त प्रोटीन पासून बनलेला आहे, आणि कॉन्जुगेटेड एन्झाईम मध्ये प्रोटीन पार्ट असणार, नॉन प्रोटीन पार्ट असणार. दोघां मिळून जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला होलो एन्झाईम म्हणायचं, प्रोटीन पार्टला ॲपो एन्झाईम म्हणायचं, आणि नॉन प्रोटीन पार्ट प्रोस्थेटिक ग्रुप असेल, कोएन्झाईम असेल किंवा मेटल आयन. प्रोस्थेटिक ग्रुप मध्ये कोण ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक असेल जो की टाइटली बाउंड असणार. कोएन्झाईम मध्ये इट इज ऑर्गॅनिक पार्ट लूजली बाउंड टू कोएन्झाईम, आय मीन युअर ॲपो एन्झाईम म्हणजे प्रोटीन पार्टला. आणि मेटल आयन्स मध्ये हे कोफॅक्टर म्हणून काम करतील. ठीक. सो दीज आर वेल. हा कोएन्झाईम बद्दल बोलायचं झालं होतं आपल्याला. तर याच्यामध्ये नॉर्मली व्हायटामिन्सचा इन्व्हॉल्वमेंट असणार. कुठले व्हायटामिन असतील, फॉर एक्झाम्पल रायबोफ्लेविन आणि निकोटिनामाइड. हे बघितलं होतं आपण खरं तर, परत एक वेळा रिवाइज करतोय. रायबोफ्लेविन आणि निकोटिनामाइड हे व्हायटामिन्स हे कोएन्झाईम म्हणून याच्यामध्ये काम करतील. आपण हेही बोललो की याच्यामध्ये प्रोटीन पार्ट हा अटॅच, आय मीन प्रोटीन पार्ट जरी अटॅच असला तरी ते एन्झाईम म्हणून काम करत नाही, पण ते काय म्हणून काम करतात, कोएन्झाईम्स म्हणून काम करतात, त्याच्या सोबत राहून काम करतात. राईट. सो दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ एन्झाईम्स. पुढे जाऊ. ऍक्टिव्ह साइट, ॲलोस्टेरिक साइट कशाला म्हणायचं. ऍक्टिव्ह साइट कशाला म्हणणार तुम्ही, सी हे एक एन्झाईमचं स्ट्रक्चर आपला ऍज युजुअल. याला सिंपल काढू आपण थोडंसं, आणि इथे एक आपण असं गोल दाखवू. वेल, याला काय म्हटले तुम्ही, दिस इज एन्झाईम. आणि याला असं म्हणू आपण, हा ऍक्टिव्ह साइट आहे आणि दिस साइट इज ॲलोस्टेरिक साइट. आता काय ॲलोस्टेरिक आणि ऍक्टिव्ह साइट कशाला म्हणायचंय, ॲलोस्टेरिक साइट. आपण काय बोललो, एन्झाईम्स आर स्पेसिफिक फॉर सबस्ट्रेट. पर्टिक्युलर सबस्ट्रेट असेल तर पर्टिक्युलर ऍक्टिव्ह साइटलाच तो अटॅच होणार, पर्टिक्युलर एन्झाईमच्या. क्लिअर आहे. आता असं समजू की इट इज ऍक्च्युअल सबस्ट्रेट. हा ऍक्च्युअल सबस्ट्रेट की जो ऍक्टिव्ह साइटला अटॅच होणार. समजतं.
मग अशा साईटला तुम्ही म्हणायचं ऍक्टिव्ह साईट. म्हणजे या एन्झाईमसाठी स्पेसिफिक जो सबस्ट्रेट असेल आणि एन्झाईमवरच्या ज्या साईटला हा सबस्ट्रेट अटॅच होणार असेल ती साईट म्हणजे काय, तुमची ऍक्टिव्ह साईट. कशावरती प्रेझेंट आहे, एन्झाईमवरती प्रेझेंट आहे. कोण अटॅच होत आहे, पर्टिक्युलर सबस्ट्रेट त्याला अटॅच होतोय. ठीक. परंतु अदर दॅन ऍक्टिव्ह साईट जी काही दुसरी साईट, आता इथे आपण थोडंसं याला परत काय करू, याला परत गोल करून देऊ समजण्यासाठी म्हणून मी याला कम्प्लीट असा राऊंड केला. ठीक. तर ही साईट तुम्हाला या साईट सारखी दिसते का, नाही. इथे हा ऍक्च्युअल जो सबस्ट्रेट याला अटॅच होणार होता साईटला, त्याला ऍक्टिव्ह साईट म्हटलो आपण. तर हा सबस्ट्रेट इथे अटॅच होणार होता. इथपर्यंत क्लिअर. अशी साईट अदर दॅन ऍक्च्युअल साईट, ऍक्च्युअल साईट सोडून अशी दुसरी साईट की जिथे हा या सबस्ट्रेट ऐवजी दुसरा सबस्ट्रेट अटॅच होणार, त्या साईटला तुम्ही म्हणायचं ॲलोस्टेरिक साईट. ॲलोचा मीनिंग काळा बाजूला. ॲलो मीन्स डिफरंट. It is a different site other than active site to which other substrate will be attached is called as allosteric site. Clear इथपर्यंत? Well, allosteric site चे एक्झाम्पल काय, हेक्झोकायनेस, फॉस्फोफ्रक्टोकायनेस. हे allosteric साइट कोणाचे, त्याचे एक्झाम्पल काय झाले की एन्झाईमचे एक्झाम्पल की ज्यांच्यावरती allosteric साइट प्रेझेंट असेल, दॅट इज फॉस्फोफ्रक्टोकायनेस आणि हेक्झोकायनेस. कुठे नाव आठवतं तुम्हाला, ग्लायकोलायसिस मध्ये ड्युरिंग द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. ठीक. तर याला म्हणायचं ऍक्टिव्ह साइट आणि ॲलोस्टेरिक साईट. क्लिअर. पुढे जाऊ आपण. पुढे काय, टाइप्स ऑफ एन्झाईम्स. टाइप्स ऑफ एन्झाईम मध्ये एंडो एन्झाईम. म्हणजे एंडो एन्झाईम कशाला म्हणणार, द एन्झाईम्स विच आर फंक्शनल इनसाइड द सेल. जे सेलच्या आतमध्ये फंक्शनल एन्झाईम असतात त्याला म्हणायचं तुम्ही एंडो एन्झाईम्स. ठीक आहे. एक्झो एन्झाईम म्हणजे काय, विच आर फंक्शनल आउटसाइड द सेल. फंक्शनल, दीज आर फंक्शनल आउटसाइड द सेल. एक्झाम्पल काय घेऊ आपण, एन्झाईम्स ऑफ डायजेशन किंवा तुमच्या ईस्ट मध्ये, किंवा थोडक्यात ईस्ट म्हणण्याऐवजी आपण काय म्हणू फंगस मध्ये. कारण फंगस काय, फंगसचा मोड ऑफ न्यूट्रिशन वेगळा आहे. बॉडीच्या बाहेर किंवा सेलच्या बाहेर तो ब्रेकडाऊन करतो. मग हे जे एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाईम्स असतील त्याला तुम्ही काय म्हणायचं, एक्झो एन्झाईम्स. थोडक्यात इथे लिहू आपण, दीज आर एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाईम्स. एन्झाईम्स ऑफ डायजेशन, राईट, एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाईम्स. तिसरा टाइप बघा, प्रो एन्झाईम्स. प्रो एन्झाईम्स म्हणजेच काय, ज्याच्यापासून दुसरा एन्झाईम तयार होणार आहे. म्हणजेच काय, दीज आर प्रिकर्सर. प्रिकर्सरचा मीनिंग काय होतो, ज्याच्यापासून दुसरं काहीतरी तयार होणार. दीज आर प्रिकर्सर्स ऑफ एन्झाईम. फॉर एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल काय लिहू आपण, त्यालाच तुम्ही म्हणू शकता झायमोजेन. ठीक आहे. झायमोजेन. झायमोजेन म्हणजे काय, जेन. जेन ज्याच्यापासून कुठला तरी तयार होणार. किंवा त्याचं दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण, पेप्सिनोजेन. पेप्सिनोजेन पासून कोण तयार होतोय, पेप्सिन तयार होतोय. म्हणजे हा जो पेप्सिनोजेन झालाय हा कोणता एन्झाईम झालाय, तर तुमचा प्रो एन्झाईम झालाय. असे एन्झाईम्स की जे प्रिकर्सर म्हणून काम करतात, की त्यांच्यापासून ऍक्टिव्ह एन्झाईम तयार होणार, हे इनॅक्टिव्ह स्वरूपात प्रेझेंट असतील. तर या एन्झाईम्सला म्हणायचं तुम्ही प्रो एन्झाईम्स. आयसोएन्झाईम ऑलरेडी आपण सांगितलंय, लॅक्टेट डिहायड्रोजनेस अँड अमायलेज, दीज आर आयसोएन्झाईम्स. मिनिंग काय झाला, आयसो, परत एक वेळा लिहू, यांचा मॉलिक्युलर कॉन्फिगरेशन इज डिफरंट बट ऍक्शन इज सिमिलर. ऍक्शन इज सिमिलर. त्यांना आयसोएन्झाईम म्हणा. एक्झाम्पल काय, एलडीएच, लॅक्टेट डिहायड्रोजनेस. याचे जवळपास 16 काय प्रेझेंट असतील, तुमचे आयसोएन्झाईम्स प्रेझेंट असतील. एक्सक्यूज सॉरी, वेल हा आयसोएन्झाईम्स 16 फॉर्म मध्ये एलडीएच चे काय प्रेझेंट असतील तर तुमचे आयसोएन्झाईम्स. आणि अमायलेज मध्ये 5 टाइप्स ऑफ आयसोएन्झाईम्स आर प्रेझेंट. म्हणजे 5 टाइप असे असतील ज्यांचं मॉलिक्युलर कॉन्फिगरेशन डिफरंट आहे परंतु त्यांची ऍक्शन इज सिमिलर आहे. नेक्स्ट इंड्युसिबल एन्झाईम. इंड्युसिबल एन्झाईमचा मीनिंग काय झाला, दे आर प्रोड्यूस्ड अपॉन अवेलेबिलिटी ऑफ सबस्ट्रेट. कळतं का काय याचा मीनिंग काय झाला, जेव्हा सबस्ट्रेट हा अवेलेबल होणार त्याच वेळी यांचं प्रोडक्शन होणार. समजतं. जर सबस्ट्रेट नसेल हे तयार होणार नाही. याचं एक्झाम्पल आपल्याला काय घेता येईल, एक्झाम्पल घेऊ आपण बीटा गॅलाक्टोसिडेस. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये गॅलाक्टोसिडेस. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये आपण बघितलं लॅक्टोज वॉज अ सबस्ट्रेट फॉर दिस बीटा गॅलाक्टोसिडेस. जेव्हा लॅक्टोज अवेलेबल झाला तेव्हाच बीटा गॅलाक्टोसिडेस तयार झाला. म्हणजे असे एन्झाईम्स
की जे सबस्ट्रेट अवेलेबल झाल्यानंतर तयार होतील, म्हणजे इंड्यूस होईल त्यांचं प्रोडक्शन, त्याला म्हणायचं तुम्ही युअर इंड्युसिबल एन्झाइम. एक्स्ट्रीमोझाइम याचं एक्झाम्पल आपण अगोदर घेऊ. युअर टॅक पॉलिमरेज. टॅक पॉलिमरेज कशामध्ये वापर होतो याचा? पॉलिमरेज चेन रिएक्शन मध्ये, म्हणजे फॉर मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिमरायझेशन ऑफ डीएनए. डीएनएच्या पॉलिमरायझेशनच्या वेळी आपल्याला हीट द्यावी लागते. 92 डिग्री सेल्सिअस इतकी हीट आपण त्याला देतो, 94 पर्यंत. तर इतक्या डिग्रीला आपण ऑलरेडी सांगितलं की एन्झाइम केव्हा डिनेचर होतात? अबाव 40 डिग्री. 40 डिग्रीच्या वरती तापमान गेलं, टेम्परेचर गेलं तर एन्झाइम हा इनॅक्टिव्ह बनून जातो. पण असे काही एन्झाइम्स असतील की जे एकदम हायर टेम्परेचरला काम करतील. मग हायर टेम्परेचरला काम करतील म्हणजे जेव्हा पॉलिमरायझेशन करणार आपण, तर आपल्याला डीएनए ब्रेक करावा लागतो, ठीक आहे ना. डीएनएचे स्टँड सेपरेट करावे लागतात. सेपरेट करते वेळी आपण तापमान देतो 90 डिग्रीच्या पुढे, आणि आपण सांगितलं 40 डिग्रीच्या पुढे ते डिनेचर होतात. पण 90 डिग्रीच्या समोर सुद्धा हे काम करू शकतात, म्हणून त्यांना म्हणणार आपण एक्स्ट्रीमोझाइम्स विच कॅन फंक्शन इन ऍडव्हर्स कंडिशन्स. लिहून टाकू इथे असं केलं, विच कॅन फंक्शन इन ऍडव्हर्स कंडिशन. असे जे एन्झाइम्स आहेत त्याला म्हणायचं तुम्ही एक्स्ट्रीमोझाइम्स. ऍब्झाइम कशाला म्हणता? when monoclonal antibodies functions as enzyme. जेव्हा मोनोक्लोनल अँटीबॉडीज जे असतात, तो काय आपला चर्चेचा मुद्दा नाही. मोनोक्लोनल अँटीबॉडी म्हणजे काय ते बघू आपण हेल्थ अँड डिसीज मध्ये. मोनोक्लोनल अँटीबॉडी जेव्हा एन्झाइम म्हणून काम करतील तेव्हा ते तुम्ही त्याला म्हणायचं ऍब्झाइम्स. बायो डिटर्जंट्स, जे डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये मायक्रोब्सच्या चॅप्टरमध्ये आपण याला बघितलेलं आहे. डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये जे काय एन्झाइम्सचा वापर होणार त्या एन्झाइम्सला तुम्ही म्हणायचं बायो डिटर्जंट्स. त्याचं एक्झाम्पल काय? एक्झाम्पल इज अमायलेज, नंतर लिपेज किंवा लायपेज. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ युअर बायो डिटर्जंट्स. ठीक आहे ना. पुढे जाऊ. हाऊसकीपिंग एन्झाइम्स. हाऊसकीपिंग एन्झाइम कशाला म्हणणार? कुठे लिहू? इथे ऍरोकडे लक्ष द्या. हाऊसकीपिंग एन्झाइम याच्यापासून काढलाय मी ऍरो, ठीक आहे. म्हणजे कॉन्स्टंटली प्रेझेंट एन्झाइम, कॉन्स्टंटली प्रेझेंट इन द बॉडी. असे एन्झाइम्स की कॉन्स्टंटली तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतील आणि ऑल टाइम दे विल बी ऍक्टिव्ह अँड ऍक्टिव्ह ऑल द टाइम. किंवाही ते ऍक्टिव्ह मोड मध्ये असणार आणि त्यांचं प्रेझेन्स या बॉडीमध्ये असणार, म्हणजे त्यांचं कॉन्स्टंट असणार. कॉन्स्टंटली प्रेझेंट इन द बॉडी अँड दे आर कॉन्स्टंटली ऍक्टिव्ह. असे जे काही एन्झाइम्स असतील त्या एन्झाइम्सला तुम्ही म्हणायचं हाऊसकीपिंग एन्झाइम्स. जसं की रिस्पिरेशनचे एन्झाइम्स, उदाहरण लिहून टाका. चला, फॉर एक्झाम्पल रिस्पिरेटरी एन्झाइम्स. तर अशा प्रकारे आपण बघितले वेगवेगळे टाइप्स ऑफ एन्झाइम्स. यस, हे सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. पुढे आहे का काही? यस, देयर इज नथिंग नाव. ओके. तर अशा प्रकारे आपण एन्झाइम्सच्या सगळे जी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढचे टॉपिक समजण्यासाठी गरजेची आहे ती आपण बघितले. फक्त एक ऍक्टिव्हेशन एनर्जीचा जो मुद्दा आहे, त्या ऍक्टिव्हेशन एनर्जी आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.